भारतानं पाकिस्तानवर 6 बॅलिस्टिक मिसाईल डागल्या। पाक सैन्याच्या 4 एअरबेसचं उद्ध्वस्त। पाकचा दावा। रावळपिंडीतील नूरखान एअरबेसवर मोठ्या धमाक्यानंतर खळबळ। पाकिस्तान सरकारकडून सर्व विमानतळ बंद। पाक सैन्याच्या 3 एअरबेसवरील धमाक्यानंतर पाकिस्तान सरकारचा निर्णय। पाकिस्तानकडून भारतावर फतेह मिसाईलनं हल्ल्याचा प्रयत्न। भारताकडून फतेह मिसाईल नष्ट। सिरसाच्या भाजी मार्केटमध्ये फतेह मिसाईलचे अवशेष सापडल्याची माहिती। जम्मू काश्मीर जवळील पाकिस्तानचे मिसाईल लॉन्च पॅड भारताकडून उद्ध्वस्त। सीमेवरील पाकिस्तानी चौक्याही नष्ट केल्याचा व्हिडिओ समोर। पाकच्या जलालपूर जट्टाण सेलकोट खैराण कॅन्टोन्मेंटमध्ये भारताकडून प्रतिहल्ला। तर पीओकेतील काही ठिकाणीही भारतानं हल्ला केल्याची माहिती। अमृतसरसह पंजाबच्या कांगनीवालमध्ये पाकिस्तानी ड्रोनचे अवशेष। भारताकडून पाकचे अनेक ड्रोन हवेतच नष्ट। पाकिस्तानकडून भारतातील जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान आणि गुजरातमध्ये हल्ले। भारताकडून पाकचे सर्व ड्रोन नष्ट। घरांसह वाहनांचं मोठं नुकसान। पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर आणि राजौरीतील नागरी वस्त्यांना टार्गेट। उरीतील घर वाहनांसह मालमत्तांचं मोठं नुकसान। राजौरीमधील शाळेवर पाकिस्तानकडून गोळीबार। पाकच्या गोळीबारात शाळेचं नुकसान। शाळेतील खिडक्यांच्या काचा फुटल्या। उरीतील लष्करी तळाजवळ स्फोट झाल्याची माहिती। उरीमधील पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडूनही प्रत्युत्तर। उरीतील घरांचंही मोठं नुकसान। पाकिस्तानकडून पुढील आदेशापर्यंत हवाई क्षेत्र बंद। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक सरकारचा निर्णय। बलुचिस्तानातील कीच मास्तुंग आणि कच्चीमध्ये पाक सैन्यावर 6 हल्ले। बलोच आर्मीचा दावा। रिमोट कंट्रोलवरील बॉम्ब आणि शस्त्रांचा वापर केल्याची माहिती। भारतात 26 ठिकाणी पाककडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न। भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर। पाकिस्तानकडून नागरी वस्त्या धार्मिक स्थळं एअरपोर्ट टार्गेट। एलओसीवर गोळीबारासह तोफगोळ्यांचा मारा। मात्र पाकचा हल्ला उधळून लावला। भारतानं आज पुन्हा चिनाब नदीवरील सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडले। पाकिस्तानला पुराची भीती। भारतातील 32 विमानतळं तात्पुरती बंद। सुरक्षेच्या कारणास्तव 9 ते 14 मे दरम्यान विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय। पाकिस्तानकडून नागरी विमानाचा ढाल म्हणून वापर। भारतानं प्रत्युत्तर देऊ नये म्हणून स्वतःच्या हवाई क्षेत्रात विमानांना उड्डाणास परवानगी। पाकनं स्वतःच्या नागरिकांनाच संकटात टाकलं। पाकच्या ड्रोन हल्ल्यात फिरोजपूरमधील एक कुटुंब जखमी कुटुंब रुग्णालयात दाखल। उपचार सुरू। जम्मूतील 5 सीमावर्ती जिल्ह्यांमधून नागरिकांचं स्थलांतर। सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतर करण्यात आल्याची माहिती। पंतप्रधान मोदींची तिन्ही सैन्यासोबत आढावा बैठक। शस्त्रास्त्र लष्करी उपकरणांची उपलब्धता आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या प्रगतीचा आढावा। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सीडीएस सोबत बैठक घेणार। राजनाथ सिंह यांच्यासोबत तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित राहणार।